सामाजिक कार्यकर्ते आणि बालहक्क रक्षक डॉक्टर बिनू वर्गीस यांच्या अथक पाठपुराव्यामुळे 4 दिवसांच्या बाळाची तस्करी थांबवण्यात आणि एक मोठं रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळालं आहे. मुंबईतल्या गजबजलेल्या परिसरात जन्मलेलं हे बाळ केवळ 5.5 लाख रुपयात विकण्याचा प्रयत्न केला जात होता. केवळ 5.5 लाख रुपयात विकण्याचा प्रयत्न केला जात होता आणि ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. गुप्त माहिती अशी, गंभीर हालचालींचा तपास सुरू. ही धक्कादायक माहिती स्थानिक गुप्त खबरांकडून डॉक्टर बिनू वर्गीस यांच्यापर्यंत पोहोचवली. तात्काळ कृती करत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांना याची कल्पना देण्यात आली. त्यानंतर झोन 8चे DCP समीर शेख यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत विशेष तपास पथक तयार केले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PI धनंजय शिंदे, PSI जयश्री साळुंखे आणि चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे API नवनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. एका बाळाची विक्री करताना 2 महिलांना 4.5 लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं. पोलिसांनी उघड केले की याआधी 1 लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. या महिलांपैकी एक 72 वर्षीय वृद्धा आणि तिची 35 वर्षीय मुलगी असून त्यांच्या विरोधात पोक्सो आणि पिटा कायद्याअंतर्गत याआधी गुन्हे दाखल आहेत. प्रकरणातील प्रमुख सूत्रधार समीर उर्फ नबील रिजवान शेख हा हिस्ट्री शीटर राजा उर्फ कौवाचा नातेवाईक असून याच प्रकारच्या प्रकरणात यापूर्वीही अटक झाली होती. या गंभीर प्रकरणात BNS कलम 3.5, 143.3, 143.4 तसेच पोक्सो कायद्यानुसार कलम 81 आणि 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये बाळाचे मातापिता सुद्धा सहभागी असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर वर्गीस मागील 2 महिन्यांपासून या रॅकेटवर बारीक लक्ष ठेवून होते. याआधी एका मुलीच्या विक्रीसाठी 4 लाखांची डील झाली होती. मात्र ती मुलगी गुपचूप दुसऱ्याच ग्राहकाला विकली गेल्याचे स्पष्ट झाले. शेवटी या टोळीनं नवीन बाळ उभं करून 1.5 लाख रुपयांची अधिक मागणी केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात सापळा रचण्यात आला. काल रात्री उशिरा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलं. बालक विक्रीतील आणखी धागे सापडण्याची शक्यता. पोलिसांचे म्हणणे आहे की हे फक्त टिप ऑफ द आईसबर्ग असू शकते. या प्रकरणाच्या पुढील तपासात बालविक्रीच्या आणखी घटनांचा छडा लागण्याची शक्यता आहे. काही हॉस्पिटल्स, दलाल आणि महिला एजंटच्या नेटवर्कवर देखील तपास सुरू झाला आहे. यासंबंधी काही प्रश्न उपस्थित होत आहेत. यंत्रणा कुठे कमी पडली? अशा बाळ तस्करी रॅकेटसाठी बाळ उपलब्ध कशी होतात? सरकारी यंत्रणांचा बाळ जन्माची नोंद ठेवणारा सिस्टीम का अयशस्वी ठरतो? पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना सराईतपणे रॅकेट चालू द्यायचं का? तर डॉक्टर बिनू वर्गीस यांनी सरकारला आणि पोलीस यंत्रणेला तत्काळ विशेष पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून मुलांच्या विक्री संदर्भात उर्वरित टोळी आणि नेटवर्कवर कठोर कारवाई करता येईल. समाजातील दुबळ्या गटांचा वापर करून पोटासाठी बाळ विक्री करण्याची वेळ येते. ही केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि व्यवस्थात्मक विफलता आहे. याचा बंदोबस्त होणं आवश्यक आहे. ही समाजाच्या अंतर्मनाला आदरवणारी साखळी आहे. अधिकाऱ्यांच्या तत्परतेने एक बाळ वाचलं, पण यंत्रणेला आता जागं होण्याची वेळ आली आहे. स्वरांजली न्यूज, सोलापूर.